नीलकंठ, मोरपंत पिंगळे, हंबीराम मोहिते, निराजी रावजी, रामचंद्र त्रिंबक, अनाजी पंत हे मंत्री. मग जवळपास इथून 350 गड किल्ल्यांचा कागदपत्री व्यवहार केला जायचा. याच्या साईडला आपल्याला बॅरिकेड वाले हे जाळीवाले दिसतं ना, हे आहे धान्य कोठार. स्वराज्याचं धान्याचं कोठार. कोल्हापूरमध्ये किल्ल्यात पन्हाला किल्ला, गंगा यमुना सरस्वती 3 धान्याची गोडाऊन त्या ठिकाणी. स्वराज्यावरती काही संकट आलं का तिथून धान्य स्वराज्यावर पाठवलं जायचं. पण समजा की यदा कदाचित शत्रूने रायगडाला तह घातला, रायगडाला वेढा घातला, तर तिथून आलेलं धान्य गडावर येऊ शकत नाही. मग अशा प्रसंगाला एक रिझर्व, एक इमर्जन्सीसाठी हा धान्य साठा वापरला जायचा. एक 22 फूट खोल आहे, एक 20 फूट खोल आहे, एक 15 फूट खाली खोल आहे. वर्षभर पुरेल असा धान्य साठा इथं स्टोअर केला. या चौथऱ्यावरती आपण उभे आहोत. हा हे दासी वाटा, नोकर चाकर राहण्याची जागा. राण्यांचे जे दास दाशी नोकर चाकर वर्ग होता तो या ठिकाणी राहत होता. गड ताब्यात आला 15 मे 1656. 1656 ते 1670 14 वर्ष लागलीत रायगड घडवायला. बांधकाम प्रमुख होते हिरो जेंदुलकर. 14 वर्षामध्ये 350 इमारती, 84 पाण्याच्या टाक्या, 11 तलाव बांधले. गोल चुना शिस हे बांधकामासाठी वापरलं. दगडांचं बांधकाम हे महाराजांच्या काळातले शिवकाळ